चला मॅचला होते सुरुवात. गणेश मडवी पहिल्याच ओव्हरमध्ये बॉलिंगसाठी आलाय आणि स्ट्रायकिंग इनला एक टेनिस बॉल क्रिकेटचा आक्रमक फलंदाज विकी मुंबईकर बॅटिंगसाठी सज्ज झालाय. 2 षटकांची मॅच आहे. पहिलाच बॉल ओव्हर द विकेटने आणि पहिलाच बॉल शफल होऊन हुक करण्याचा प्रयत्न, परंतु टायमिंग चुकलं विकीचं आणि ते बघा दोन्ही गाड्या एका ट्रॅक वरती आल्या होत्या. स्वतःवरती नाराज आहे विकी मुंबईकर, कारण टायमिंग झालं नाहीये. ऑप्शनच्या बराच बाहेर शफल होऊन हुक करण्याचा प्रयत्न, परंतु तितकीच चांगली गोलंदाजी गणेश मडवी यांची. जास्त वीड रूम भेटला नाहीये, त्यामुळे हा फटका मी म्हणेन विकीच्या माध्यमातून बसलाय. सिंगलनं आपलं खातं उघडलंय संघाचा श्री गणेशा. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 1-2 षटकांची मॅच. आता स्ट्रायकिंग इनला नईन कोहली आहे. दोन्ही बॅटर चांगले आहेत. दोन्ही बॅटरनं पहिल्या मॅच मध्ये चांगली इनिंग्स केलेली आहे. ओस्लॉक करण्याचा प्रयत्न मागे चाललाय, क्षेत्ररक्षक नाहीये. गॅप मधून आता बॉल चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि बॉल आता सीमारेषा पलीकडे चाललाय. 4 रनसाठी येतोय नयन कोहलीच्या बॅट मधून चौकार. चौकारानं आपलं खातं उघडलंय नयननं आणि या 4 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 5. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर हा चौकार आलाय. 2 चेंडूंचा पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. अजूनही 10 बॉल आहेत. 2 षटकांची मॅच आहे. आता क्षेत्ररक्षणामध्ये थोडस बदलाव. मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक तैनात आहे, डीप मध्ये स्क्वेअर लेगला तैनात आहे. इथे स्विच इट करण्याचा प्रयत्न, लोबर फुलटॉस बॉल होता आणि लेग बायच्या स्वरूपामध्ये, कारण पायावरती बॉल लागलाय त्यामुळे लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगल येते आणि या सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 6 रन. 3 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 6. आता विकी मुंबईकर बघूया कसा रिॲक्ट होतोय या बॉलवरती. मोठ्या फटक्यांसाठी जाणारच आहे विकी 2 ओव्हरच्या मॅच मध्ये. कडक फटका, अगदी खेचून मारलाय. हा षटकार नाहीये, हा 9वा आहे. मिड विकेटच्या वरून बॉलला फेकलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे वावरात पाठवलाय. बॉल टाकलाय पायावर, घेतलाय शिंगावर आणि मारलाय बांधावर. एवढा लांब षटकार मारलाय विकीनं. दुसरा बॉल मिनी हेलिकॉप्टर लुक दिलाय फटक्याला. एक टप्पा घेत बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. आणखीन एक चौकार विकीच्या बॅट मधून आलाय आणि या 4 रनच्या मदतीने आता धावा झाले. स्कोर बोर्ड 16. 5 बॉलचा खेळ संपलाय. सुरुवातीचे 3 बॉल अगदी योग्य टप्प्यावरती होते गणेश मडवीचे, परंतु त्यानंतर स्लॉट बॉल टाकला, तिथे षटकार वसूल केला. हा बॉल ओव्हर पिच टाकला, त्याचा मिनी हेलिकॉप्टर स्टाईलनं मात्र हा चौकार वसूल केलाय. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. बॉटमॅनचा चांगला वापर केला या फटक्यामागे विकी मुंबईकरनं. पुन्हा एकदा शफल होऊन स्लॉक केला, बॉलला उडवलाय बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगच्या वरून. बॉल सीमारेषा पार येतोय. आणखीन एक विकी मुंबईकरच्या बॅट मधून षटकार. 6 रन शेवटच्या बॉलवरती षटकार ठोकलाय विकीने या ओव्हरच्या. अशा पद्धतीनं षटकाची होती समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डती बिनगडी बाद 22. 22 ऑन बोर्ड. पावसाची दाट शक्यता आहे, कारण आता आभाळ भरलेला आहे आणि हवामान खात्याचा अंदाज सुद्धा आहे 6 नंतर पाऊस पडेल. आणि आता तसंच घडतंय, कारण हवामान थोडासा आकाशामध्ये ढग येत आहेत. ढगांची आता जमावजमाव सुरू आहे. गुफरान आलाय बॉलिंगसाठी शेवटच्या ओव्हरमध्ये.
पहिलाच बॉल उडवलाय इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला बॉल चालला नईन कोहलीच्या बॅट मधून बॉल सीमारेषा पार येतोय षटकार. पाऊस पडण्याच्या अगोदरच मात्र आता धाबांचा पाऊस पडला जातोय. दिवाले टीम कडून विकी मुंबईकरांनी नईन कोहलीच्या बॅट मधून टीमची धावसंख्या 28. त्याच दरम्यान सन्माननीय इथे कॅच इटचा कॉल आहे आणि खूप चांगला झेल कुशल मडबीनं पकडलाय. माफ करा संजय मडबीनं पकडलेला आखिनी फलंदाज बाद. आणि ते त्याच दरम्यान शिवशाही फाउंडेशन नेरुल नवी मुंबईचे सन्माननीय श्री जय म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. इथे विकेट आली गुपरांनी विकेट घेतली नईन कोहलीची. पहिला धक्का इथे दिलाय. पहिला गडी इथे बाद होतोय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 28 धाबा झालेत 28. आता नवीन फलंदाज देवेश बॅटिंग साठी मैदानामध्ये दाखल झालाय. ओ चांगला फटका टायमिंग चांगला देवेश आणि बॉल आता टाटा बाय बाय करत चांगलं इलिव्हेशन प्राप्त झालंय. लॉंग ऑन क्लिअर करतोय देवेशच्या बॅट मधून येतोय बिग हिट एक मॅसिव्ह षटकार. आणि या 6 रनच्या मदतीनं आपलं खातं उघडलं देवेशनं. डगआउट मधूनच सेट होऊन आलाय का की देवेश कारण पहिल्याच बॉल वरती षटकार ठोकलाय. टीमची धावसंख्या 34. पुन्हा एकदा पहा कडक फटका क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग चांगली फेक एकच धाव ते मिळते देवेशला आणि सिंगलच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या 35. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. 35 धावा झालेत. आता विकी मुंबईकर शेवटचे 2 बॉल खेळण्यासाठी स्ट्रायकिंगला सज्ज आहेत. ओ चांगला बॉल आहे. खोलवर टप्प्याचा बॉल डिगआउट केला खोदून काढलाय. कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. फिकी केली जाईल तोपर्यंत 2 धावा आरामात पूर्ण केलेल्या आहेत. विकी आणि देवेशनं चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या पुढे जाते. स्कोर बोर्ड ते रन झालेले आहेत 37. 37 धावा. शेवटचा इनिंगचा 1 बॉल शिल्लक आहे. यावेळेस फुलटॉस कॅच इटचा कॉल आहे. मागे चाललाय परंतु डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. शुभमनं पकडलाय शेवटच्या बॉल वरती. विकी मुंबईकरचा झेल आणि शेवटच्या बॉल वरती विकेट आली गुफरांच्या माध्यमातून. अशा पद्धतीनं पहिला डाव संपला. टीमची धावसंख्या 2 गडी बाद 37 आणि आता विजयासाठी करायचे आहेत कुशल 11 जय गणेश सारसोली टीमला 38 धावा 38 टू विन. या सामन्यानंतर लगेचच चिठ्ठ्यांचा ड्रॉ केला जाईल. हे 3 संघ क्वालिफाय होतील या स्पर्धेमध्ये. त्या 3 चिठ्ठ्या तिथे उडवल्या जातील. 2 चिठ्ठ्यांवरती 2 सेमीफायनल असं नाव आणि एका चिठ्ठीवरती फायनल असं नाव अधोरेखित केली जाईल. आणि आपण जाऊया आता शुभ सन्मानाकडे. शिवशाही फाउंडेशनचं नेरुल नवी मुंबईचे सन्माननीय जय म्हात्रे साहेब तो शुभ स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत. त्यांचा शुभ सन्मान इथे होईल. चला कॅमेरामॅन कॅमेरा इकडे कव्हर करायचा आहे. सन्माननीय जय म्हात्रे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आणि त्यांचा व्यासपीठावरती आपण शुभ सन्मान करतोय. महाराष्ट्राचं वस्त्रालंकार मायेचे उबदार प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची एक सुंदर गोड आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह या ठिकाणी देऊन त्यांना सन्मानित करतोय. चला 38 करायचे त्या मॅच मध्ये.
म्हणजे 19 धावांची गरज आहे प्रत्येक ओव्हरमध्ये. 19 ची धावगती आहे आणि सलामीची जोडी तुम्ही पाहताय 38 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना वैभव तांडेल आणि दीपक वैती. बॉलिंगसाठी विकी मुंबईकर. ओव्हर नंबर 1 मध्ये बॉलिंगसाठी सज्ज झालेत विकी मुंबईकर, ज्यानं बॅटिंग चांगली केली पहिल्या डावामध्ये. पहिला बॉल वैभवसाठी आणि पहिलाच बॉल स्विंग इन मिस. आणि बॅटने ते खेळण्याचा प्रयत्न, परंतु बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला बॉल डॉट आलाय. हा पंपूल करण्याचा प्रयत्न वैभव तांडेल यांचा, परंतु प्रयत्नाला यश आलं नाहीये वैभवच्या. पहिला बॉल डॉट. आता 11 बॉल मध्ये 38 करायचे आहेत. फुलर लाईनचा बॉल, परंतु ड्राईव्ह चांगला झाला नाहीये बॅटच्या. बरोबर संपर्क मध्ये संपर्क झाला नाहीये, त्यामुळे सिंगल मात्र प्राप्त होते. सिंगलनं आपलं खातं उघडलंय. संघाची धावसंख्या स्कोर बुडते आता 1. आता 37 धावांची गरज आहे. 10 बॉल 37 रन. लक्ष मोठं आहे कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये हा सामना तुम्ही पाहताय. पुन्हा एकदा स्विंग इन मिस. फुटवर्क नाहीये दीपक वैतीचं. चांगला कट करतोय बॉल. टप्पा पडल्यानंतर तिथून अँगल बनवत मात्र हा गोलंदाजी करतोय विकी मुंबईकर. चांगला आउट स्विंग आणि यासाठी जाणला जातो विकी. पुन्हा एकदा बॉल सोडलाय आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांचा इशारा. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळते आणि एक्स्ट्राच्या मदतीनं टीमची धावसंख्या स्कोर बुडते आता 2 रन. टीमची धावसंख्या 2. या स्पर्धेला मात्र घर बसल्या लाईव्ह पाहत आहेत आमचे सानपाड एक्सप्रेस प्रमोद पाटील यांनी सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात आणि ते घर बसल्या ही स्पर्धा दुपारपासून आज आतापर्यंत ते पाहत आहेत. लारा म्हणजे रवी मेहर यांचे अगदी जिवलग मित्र प्रमोद पाटील, त्यांनीही या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात. प्रमोद पाटील तुमचंही खूप खूप स्वागत. पुन्हा एकदा वाईट यॉर्कर. चांगली गोलंदाजी. प्रत्येक बॉल मध्ये व्हेरिएशन दाखवलं जाते. कधी कधी लेग कटर, कधी कधी विकेट टू विकेट गोलंदाजी, कधी कधी वाईट यॉर्कर. म्हणजे सातत्यानं प्रत्येक चेंडूमध्ये काहीतरी नाविन्य करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न या गोलंदाजीच्या माध्यमातून विकी मुंबईकर करताना आपल्याला दिसतोय. धावाच नाहीये. टीमची धावसंख्या फक्त 2च धावा आहेत. पुन्हा एकदा चांगला यॉर्कर. इथेही बीट करून त्याला विकेट किपरच्या हातामध्ये. म्हणजे डॉट बॉल ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्यात विकीनं फक्त 2. चांगली गोलंदाजी आहे. चांगलं इकॉनॉमिकल षटक हाताळलं. आता 6 बॉल शिल्लक आहेत आणि धावा करायच्या 36. 6 चेंडू 36 धावांची गरज आहे. गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज कुणाल. चला आता एक औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे मॅचची असं म्हणावं लागेल. पहिल्या बॉलवरती बीट केलाय वैभवला कुणालला. दुसरा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न. इथे प्रयत्न फसला. आता 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 36 धावांची आवश्यकता आहे. चला तिन्ही टीम आता आपण व्यासपीठावरती यायचं. आमचे मित्र किशोर मडवी यांचं आगमन, त्यांचं हार्दिक स्वागत. आज चांगला खेळ केला किशोरनं. प्रेक्षकांची मनं जिंकली. बॉलिंग करत असताना, बॅटिंग करत असताना आज जुना किशोर आम्ही पाहिलाय या क्रीडांगणावरती. चला इथेही विकेट आली, इथेही रन आले आणि पहिला धक्का बसतोय कुशल 11 सारसोळे, जय गणेश सारसोळे टीमला. वैभव तांडेल बाद. अजूनही 36 करायचे आहेत. दोन बॉल मध्ये 36 करायचे आहेत. चला लवकर जा. 3 बॉल माफ करा. 3 बॉल आणि 36 धावांची गरज आहे मॅच मध्ये. खूप चांगली स्पर्धा तुम्ही अनुभवली मॉर्निंग सेशन पासून. 2 बॉल आहेत. येस 2 बॉल आहेत. एकविरा मित्रमंडळ या मंडळाच्या सर्व सदस्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय, कारण आम्हाला या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी
प्राप्त करून दिली. तुमचं मनपूर्वक आभार. आणि यावेळेस पहा पराभवाच्या धावांचं अंतर कमी करणारा हा षटकार आहे तो गणेश मडबीच्या बॅटमधून. 36 करायचे होते आता 30 करायचे आहेत. षटकारानं आपलं खातं उघडले गणेश मडवीनं. चांगला पिकअप शॉट आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचा बॉल शिल्लक आणि आणखीन एक गणेशच्या बॅटमधून. हा बॅटर अगोदर यायला पाहिजे होता असं वाटतंय मला, कारण लगातार 2 षटकाराने सामना मात्र जिंकलेला आहे. टीम 23 धावांच्या फरकानं गावदेवी दिवाले टीमनं वेल प्लेड. अभिनंदन टीम आणि 3 टीमचे कॅप्टन. आपण चिठ्ठ्यांसाठी यायचंय. गावदेवी दिवाले टीमचे कॅप्टन त्याचबरोबर